brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. देशभरात सध्या बोगस मतदारांचा मुद्दा चर्चेत असताना मीरा भाईंदरमध्ये या मुद्द्यानं चांगलाच जोर धरला आहे. काँग्रेसचे नेते मुजफ्फर हुसेन यांनी पत्रकार परिषद घेत पुराव्यासकट भाजप पदाधिकाऱ्यांची दुबार नावही समोर आणलेली आहेत. विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांच्या भावाची पत्नी आणि माजी महापौर डिंपल मेहता यांची दोनही मतदारसंघात म्हणजे ओवळा माजिवडा आणि मीरा भाईंदर मतदारसंघात दोन्ही ठिकाणी नाव असल्याचा पुरावा त्यांनी उजेडात आणला आहे. 2014च्या निवडणुकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी दुहेरी मतदार ओळखपत्र तयार करून भाजप उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतदान केल्याचे आरोप काँग्रेसने केले आहेत. यामध्ये आमदार नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबियांची नावे 2 मतदार यादींमध्ये असल्याचा भांडाफोड काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मीरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाला हाताशी धरून वोट चोरी केल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार करण्यात येतोय. दरम्यान भाजपच्या माजी महापौर, माजी नगरसेवक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीच्या संचालकांची नावे 2 मतदारसंघांमध्ये असल्याचा आरोप काँग्रेसनंच केला आहे. यामध्ये माजी महापौर डिंपल मेहता आणि त्यांचे पती विनोद मेहता यांच्यासह माजी नगरसेवक संजय थेराडे, कुसुम गुप्ता, रविकांत उपाध्याय आणि संजय सुर्वे आदींची नावे लोकसभा निवडणुकीनंतर 145 मीरा भाईंदर आणि 146 ओवळा माजिवाडा या दोन्ही मतदारसंघांमध्ये असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे. यातील काहींनी भाजप उमेदवाराला जिंकण्यासाठी मतदान केले असल्याचं देखील काँग्रेसनं म्हटलेलं आहे. निवडणूक प्रचारादरम्यान दुबार मतदारांविषयी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याचं काँग्रेसचे नेत्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले आहे ते एकदा पाहूयात. बाईट. इस शहर की माजी महापौर डिंपल मेहता ने 146 में नाम होने के बावजूद 145 में नाम रजिस्टर करके उन्होंने वहाँ पे वोटिंग किया. इसका एविडेंस भी हमारे पास है. पोलिंग एजेंट ने भी उसको आइडेंटिफाई किया हुआ है. पब्लिक ने भी हमारे को वीडियो वगैरह भेजा हुआ है. उनके 2017 के एफिडेविट में 12 नंबर प्रभाग 146 में नाम रजिस्टर्ड है और 1/7/2024 को जो मतदार यादी 146 डिक्लेयर हुई है उसमें भी उनका नाम है और 1/7/2024 को 145 की जो यादी डिक्लेयर हुई है उसमें भी उनका नाम है. तो इन्होंने वोट चोरी की है. पब्लिक रिप्रेजेंटेटिव एक्ट के तहत इट्स अ क्रिमिनल ऑफेंस. हम प्रशासन के पास इसके लिए मूव करेंगे और इसमें क्रिमिनल केस रजिस्टर करने की विनती करेंगे और अगर उन्होंने नहीं किया तो हम कोर्ट में जाएंगे. इस पूरे मामले में सिर्फ डिंपल मेहता का ही आपके पास में हमारे पास बीजेपी के तमाम नगर सेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता, इनके तमाम और हजारों ऐसे लोगों के नाम हमारे पास है. तर दुसरीकडे ज्यांच्यावरती काँग्रेसनं आरोप केले आहेत ते आमदार नरेंद्र मेहता यांनी या सर्व आरोप फेटाळले असून काँग्रेसचे मुजफ्फर हुसेन महाओटचोर असल्याचा प्रतिवार त्यांनी केलेला आहे. अनेक नेत्यांची नावे देखील अनेक दोन्ही मतदारसंघात आहेत आणि त्याच्यावर मुजफ्फर हुसेन बोलणार का असा देखील सवाल नरेंद्र मेहता यांनी उपस्थित केला आहे. नेमकं नरेंद्र मेहता काय म्हणाले आहेत ते एकदा पाहूयात. एक म्हण आहे, 900 चुरुए खाके बिल्ली हज को चली. हा मुजफ्फर हुसेन तसातला महावोट चोर आहे. म्हणजे चोर नाही, चोर छोटा येईल, महाचोर आहे वोटचा. असं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं दाखवायचं वाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, असं त्यांचं चाललं आहे. बघा, मतदार यादीमध्ये केवळ मीरा भाईंदर नाही तर अख्ख्या देशामध्ये विविध ठिकाणी दुबार नाव, काही लोक राहतात त्यांची नावं नाही, काही खोटी नावं तिकड झाली. बरेचसे टेक्निकल एरर आहे. उदाहरण, यादी सुधारला पाहिजे अशी आम्ही सुद्धा अनेकदा तक्रार घेतली, हरकत घेतली, ऑब्जेक्शन घेतलं, त्यात काही चुकीचं नाही. मीरा भाईंदरमध्ये असं कुठलंही वॉर्ड नाही जिकडे काँग्रेसचे नगरसेवक असतील, सेना असतील, NCP असतील, जे कोणी असेल, सगळ्या वॉर्डामध्ये अशा प्रकारचे डबल नाव, ट्रिपल नाव आहे. उदाहरण, आता राहिला प्रश्न, त्यांनी डिंपल मेहतावर जे आरोप केले, डिंपल मेहतानी एकाच ठिकाणी मतदान केलं, 2 ठिकाणी केलं, त्यांनी दाखवावं. एक तर हे आरोप चुकीचं आहे, मी त्याचं खंडन करतो. एक, डिंपल मेहता लग्नाच्या अगोदर 145 मध्ये होती, आता 146 मध्ये. त्याचं नाव दोन्ही ठिकाणी कसं टेक्निकल एरर होऊ शकतो, त्यांनी ते शोधावं. आता ठीक आहे, तो जाऊ दे. आता मला सांगा, काँग्रेसची एक नगरसेविका आहे गीता परदेशी, त्याचा एक वॉर्ड आहे 9 नंबरमध्ये, एक आहे 22 नंबर वॉर्डमध्ये. मिस्टर आहेत, दोघांची नावं आहे त्यांची. ही मग काँग्रेसचं हे मुजफ्फर हुसेन का सांगत नाही तुम्हाला?
कारण ते महाचोर आहे. त्यांची जागा फक्त नयानगर निवडून कारण अशा प्रकारचे घोटाळे केले. आता त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जिल्हा अध्यक्ष आहे प्रमोद सावंत हा आमदारकीचा उमेदवार होता. त्याला मुझफ्फरने तिकीट मिळू दिलं नाही, तो भाग वेगळं. त्यांची नावं तर 3 जागेवर, ते नगरसेवक होते. एक नयानगरला, दुसरं शांतीनगरला, तिसरं पूनम सागरला. आता प्रमोद सावंतची मिसेस, त्यांचं तर हा मोठा खरं म्हणजे चोर आहे. एकाच व्यक्तीचं 2 वेगवेगळे नाव, एका ठिकाणी तक्षशिला म्हणून त्यांनी टाकलंय आणि एका ठिकाणी त्यांनी प्रेक्षा म्हणून टाकलंय. प्रेक्षा प्रमोद सावंत, तक्षशिला ही तिची एकच वाईफ आहे, पण 2 वेगळे वेगळे नाव ठेवले. मग ह्याला तुम्ही काय बोलणार? तिसरा मुझफ्फरचा जिगरी दोस्त म्हणजे एक जिस्म दो जान असं आपण बोलू शकतात, फैजुल्ला शेख, ह्याचं नाव 2 ठिकाणी आहे. मग ह्याला काय बोलणार? मुझा काँग्रेसचा नेता आहेत. त्यानंतर मी बाकीचं काढत नाही. 22 नंबरमध्ये एकतर्फा मतदान काँग्रेसला होतो. त्या ठिकाणी यावेळी सुद्धा मला वाटते 16,000 मतं त्यांना, तर भाजपला खाली फक्त 1,000 मतं पडली. एवढी नावं दुबार आहे. किती? हे कमीत कमी 400-500 नावं आहे 22मध्ये. आता ह्याला तुम्ही काय बोलणार? हे आम्हाला वेळ नाही भेटलं. खरं म्हणजे काँग्रेस कन्फ्यूज झाली आहे आणि मुझफ्फर हुसेन साहेब सध्या आमचे मीरा भाईंदरचे संजय राऊत झाले. रोज सकाळी येतात प्रेसमध्ये पोपटसारखा बोलतात. अरे बोलायचं मग तुमचंही बोला ना. आमच्या नगरसेवक 3 नाव आहे, मग तुमचं पण आम्हीच केलं का? उदाहरण सांगतो, उद्या प्रमोद सावंत भाजप जॉईन केलं असतं, तुम्ही तोही बिल आमचाच फाडला असतं. तर अशा प्रकारचा लोकांना गाफील करू नये. कधी EVM, कधी हे राहुल गांधी देशभरात फिरतोय वोट चोर, हा इकडे भाईंदरमध्ये फिरतोय. खरं म्हणजे जिंकू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचा आरोप करतात. जनताला मी सांगतो, या शहरामध्ये नाही, या देश आता राज ठाकरे साहेब, उद्धव हे काय गेलेले? त्याचसाठी गेले ना की यादीमध्ये बरोबर नाही आहे. हे अख्ख्या देशातली यादी, याच्यात कोणी काय भाजप असेल कोणी असेल सगळंजण बोलते. माझ्याकडे आता पुरावे सुद्धा शिवसेनाचे सुद्धा काही नगरसेवक 2 ठिकाणी नाव आहेत. त्याला आपण काय करणार? उदाहरण सांगतो, ही टेक्निकल एरर आहे. डिंपल मेहताने 2 ठिकाणी मतदान केलं असतं, तुमचं म्हणणं योग्य होतं. तिने एकाच ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि ज्याचं नाव यादीमध्ये आहे त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. दरम्यान काँग्रेसनं सादर केलेल्या दस्तऐवजानुसार प्रतिमा नानावटी, शीतल उपाध्याय, संजय सबरवाल आणि इतर संचालकांची नावेही 2 मतदारसंघात असल्याचे समोर आलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदान केल्याचा आरोप आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूक प्रचारादरम्यान तक्रार दाखल केल्याचं सांगितलं असून अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या सर्व घडामोडींमुळे मीरा भाईंदर परिसरात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह आहेत. मुंबई तकसाठी प्रवीण नलावडे, मीरा भाईंदर.